सर शेवटचा जो भीतीशी रिलेटेड माझा प्रश्न आहे तो म्हणजे की सर्जरी झाली व्यवस्थित झाली त्याच्यानंतर पेशंटला वाटतं की एवढी मोठी सर्जरी झाली आहे त्याच्यातनं रिकव्हरीची प्रोसेस माझी खूप लांब असेल मला 6 महिने 1 वर्ष लागेल व्यवस्थित व्हायला तर ही भीती खरंच आहे का? नाही 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 आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन नंतर लगेचच फिजिओथेरपी चालू केली जाते. त्यांचे फूट अँकल मुवमेंट्स चालू करता येतात, नीचे आयसोमेट्रिक एक्सरसाइज चालू केले जातात आणि 12 किंवा 24 तासात आम्ही पेशंटला चक्क उभं करतो आणि वॉकरनी चालवतो. आमच्याकडे जे फिजिओथेरपिस्ट आहेत ते इन हाऊस 2 ते 3 दिवस जो काय काळ रुग्ण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत ते फिजिओथेरपी देतात. आईस थेरपी म्हणजे क्रायोथेरपी बर्फानी शेकतात आणि वॉकरनी त्या रुग्णाला चालवतात. त्यानंतर पण आम्ही कटाक्षांना बघतो की घरी पण सुपरवाइज्ड फिजिओथेरपी त्या रुग्णाला मिळाली पाहिजे आणि हिलिओस ही जी एक एजन्सी आहे त्यामार्फत रुग्णांना आम्ही घरी फिजिओथेरपी देतो आणि त्याच्यावर मी पाहिलं आहे की त्यांच्या रिकव्हरीमध्ये खूप फरक पडतो. घरी जेव्हा हिलिओस मार्फत फिजिओथेरपिस्ट जातो तो फिजिओथेरपी तर देतोच पण त्यांचे काही प्रश्न असतात त्याचीही उत्तरं देतो. कधी काय दुखलं काय त्रास झालं तर डॉक्टरांशी संपर्क साधतो आणि त्यामुळे हिलिओस मार्फत जी ही एक सेवा आहे होम केअरची ही खूप मी म्हणतो की आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक रुग्णाची रिकव्हरी चांगली होते. 15 दिवसानंतर त्याचे टाके काढले जातात. 2 ते 3 आठवड्यांपर्यंत त्याला वॉकर द्यायला लागतो. वॉकरनंतर काही रुग्णांना काठी पण देतो आणि सर्वसाधारणपणे 4 आठवड्यात तो पूर्णपणे स्वावलंबी होतो. तो स्वतः ॲक्टिव्हिटीज करू शकतो, वॉशरूमला जाऊ शकतो. त्याला जर गाडी चालवायची असेल तर आम्ही 8 आठवड्यात गाडी चालवायची परवानगीही देतो. टू व्हीलर पण काही रुग्ण चालवायची आमच्याकडे परवानगी मागतात. ते पण साधारण 3 महिन्यांनी म्हणजे 12 आठवड्यांनी त्याचीही आम्ही परवानगी देतो आणि सर्वसाधारणपणे 1 महिन्यानंतर पेशंट स्वावलंबी होतो. 2 ते 3 महिन्यानंतर तो व्हेकल चालवून स्वतःची कामं सगळी स्वतः करू शकतो. ह्याची आम्ही पूर्ण दक्षता घेतो आणि वी मेक शुअर दॅट द रिटर्न टू वर्क किंवा रिटर्न टू लाईफ, रिटर्न टू अ बेटर क्वालिटी ऑफ लाईफ इज अश्युअर्ड टू द पेशंट.